ओबीसींना दिलेलं राजकीय आरक्षण हे कायमचं नाहीसं करण्याचा डाव हा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं जे महातिघाडी सरकार आहे त्या सरकारने सत्तेवर आल्यापासून चालवलेला होता आणि सर्वोच्च न्यायालयामधल्या कालच्या घडामोडींमुळे हे स्पष्ट झालं की या सरकारला कुठल्याही परिस्थितीत राज्यातल्या अन्य मागासवर्गीयांना, राज्यातल्या छोट्या छोट्या समूहांना, वंचित घटकांना राजकीय आरक्षण मिळू द्यायचं नाहीये। आमचं सरकार असताना, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना या आरक्षणाच्या संदर्भातला अध्यादेश आम्ही काढला होता। तो 31 जुलै 2019ला काढला होता आणि त्यानंतर 6 महिन्याच्या कालावधीत त्याचं कायद्यात रूपांतर व्हायला हवं होतं। परंतु दरम्यानच्या काळामध्ये राज्यात सत्तांतर होऊन हे सरकार सत्तेवर आलं आणि या सरकारने हा अध्यादेश कायद्यात रूपांतरित करण्याचा प्रयत्न न करता तो अध्यादेश जाणीवपूर्वक रद्द होऊ दिला। त्यानंतर सुद्धा 15 महिने सर्वोच्च न्यायालयामध्ये या सरकारने सातत्याने चालढकल केली। अनेक सुनावण्यांना राज्य सरकारचा वकील हजरच राहत नसे। त्याशिवाय राज्य सरकारची बाजू न्यायालयामध्ये ज्या वेळेला सरकारी वकील हजर राहिला त्यावेळेला त्यांनी चमत्कारिक पद्धतीने मांडली आणि अन्य मागासवर्गीयांना आरक्षण दिल्यामुळे महाराष्ट्रातल्या आरक्षणाची मर्यादा 50% बाहेर जाते, 54% जाते हे या राज्य सरकारने स्वतःच न्यायालयाला सांगितलं। राज्य सरकारने स्वतःच न्यायालयासमोर अशी भूमिका घेतल्याचा सरळ अर्थ असा होता की जो काही 50% आरक्षणाचा दंडक सर्वोच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये घालून दिला होता तो दंडक आम्ही मोडतो आहोत असं न्यायालयाच्या लक्षात आणून देऊन न्यायालयाकडूनच त्या आरक्षणाचे दरवाजे बंद करून घेणं हा सरळ सरळ उद्देश अशा पद्धतीने न्यायालयासमोर बाजू मांडण्यामागे होता। न्यायालयाने 3 निकषांच्या आधारावरती तुमचं आरक्षण कसं समर्थनीय आहे हे दाखवा म्हणून सांगितलं। ते 3ही निकष अत्यंत साधे होते आणि जर या 3ही निकषांचं पालन करून न्यायालयासमोर बाजू मांडली असती तर हे आरक्षण केव्हाच कायम झालं असतं। पण या 3ही निकषांचं पालन करण्याची तयारी सुद्धा सरकारची नव्हती। म्हणून देवेंद्रजींनी राज्य मागासवर्गीय आयोग नेमलेला होता। त्याच आयोगाकडे या आरक्षणासाठी लागणारा एम्पिरिकल डाटा गोळा करण्याची जबाबदारी देता आली असती, नवा व्यवस्था करण्याची गरज नव्हती। परंतु त्या आयोगाची मुदत संपेपर्यंत राज्य सरकारने न्यायालयात चालढकल केली आणि गायकवाड आयोगाकडे हे काम सोपवलं नाही। 2020 मध्ये गायकवाड आयोगाची मुदत संपल्यानंतर ताबडतोब नवा आयोग नेमायला हवा होता, तोही नेमला नाही। नवा आयोग नेमण्यासाठी जवळजवळ 3-4 महिने घालवले। नवा आयोग नेमला तर त्याच्यावरती सदस्य नेमले नाहीत। आम्ही जेव्हा त्याच्याविरुद्ध आंदोलन केलं, आरडाओरडा केला तेव्हा सदस्य नेमले गेले, पण या आयोगाला कामकाज करण्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद सुद्धा केली नाही। जी काही 5 कोटी रुपयांची नाममात्र तरतूद केलेली होती ती आयोगाच्या प्रशासकीय व्यवस्थांवरती, पगारांवरती खर्च होणार होती। आयोगाला प्रत्यक्ष कामकाज करण्यासाठी 1 पैसा सुद्धा या सरकारने दिला नाही। त्यामुळे या सरकारचं प्रत्येक पाऊल, या सरकारची प्रत्येक कृती या विषयातली जी आहे ती
महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या समूहांना, छोट्या छोट्या समाज घटकांना, वंचित घटकांना मिळालेलं राजकीय आरक्षण काढून घेणं या एकमेव उद्देशाने टाकलेली पावलं आहेत आणि त्याचा परिणाम काल सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिला त्याच्यामध्ये झालेला आहे। या सगळ्या याच्यामध्ये पुन्हा पुन्हा केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याचा उद्योग सरकारने केला, त्याला सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने काल अत्यंत खणखणीत चपराक दिलेली आहे की अशा तऱ्हेने एम्पेरिकल डाटा मागण्यासाठी केंद्र सरकारला आदेश देता येणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं। यातला साधा मुद्दा इतकाच आहे की जे काम स्वतः करायचंय, जे काम राज्य सरकारने करायचंय ते न करता, ते न करण्याची काहीतरी थातुरमातुर कारणं देत राहून या राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केली, सर्वोच्च न्यायालयाचा अपमान केलेला आहे, न्यायालयीन आदेशांचा अवमान केलेला आहे आणि हे सगळं केवळ आणि केवळ अन्य मागासवर्गीयांना दिलं जाणारं राजकीय आरक्षण काढून घेण्याच्या उद्देशाने केलेलं आहे। या सरकारमध्ये सामील झालेले तिन्ही पक्ष हे सरंजामदारी प्रवृत्तीचे आणि घराणेशाही प्रवृत्तीचे आहेत। त्यांना सर्व स्तरावर आपली आणि आपल्या मुठभर लोकांची घराणेशाही चालवायची आहे आणि अशी घराणे चालवण्यासाठी राजकीय आरक्षण जे दिलेलं आहे, मागासवर्गीयांना दिलेलं राजकीय आरक्षण जे आहे ते अशा तऱ्हेच्या घराणेशाहीला नाकारणारं आरक्षण आहे, अशा तऱ्हेची घराणेशाही उधळून लावणारं आरक्षण आहे आणि म्हणून एकदा सर्व स्तरावर मिळालेल्या सत्तेचा गैरफायदा घेऊन सर्व स्तरावरची आपली आणि आपल्या मुठभर अनुयायांची घराणेशाही प्रस्थापित करायची, या एका सरंजामदारी प्रवृत्तीमधून राज्य सरकारने हे पावलं उचललेली आहेत। परंतु या राज्य सरकारच्या कृतीचा महाराष्ट्रभर अत्यंत तीव्र प्रतिक्रिया उमटून निषेध केला जात आहे। त्याच्याबद्दलची जी प्रतिक्रिया आहे, त्याच्याबद्दलचा जो राग आहे समाजामधला, तो सर्वत्र व्यक्त होतो आणि या पुढच्या काळामध्ये या मागासवर्गीयांवरती झालेला अन्याय दूर झाला पाहिजे, यासाठी भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने आंदोलन आतापर्यंत चालवलं तसंच आंदोलन आम्ही पुढच्या काळामध्ये अधिक तीव्रतेने चालवू। आपल्याला या संदर्भात काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकता। मी आपल्या प्रश्नाला वेगळ्या पद्धतीने उत्तर देईन। हे राज्य सरकार नाकाम ठरलेलं नाही। या राज्य सरकारला मराठा समाज असो किंवा अन्य मागासवर्गीय असो त्यांना आरक्षण द्यायचं नाहीये, ते आरक्षण न देणं या भूमिकेमध्ये आहेत आणि म्हणून ते अशा पद्धतीची नकारात्मक पावलं उचलून काही ना काही सबबी सांगून न्यायालयाकडूनच आरक्षण रद्द होईल अशा तऱ्हेचे डावपेच लढवत आहेत। नवाब मलिक स्वतःच्या खात्याचं काम न करता केवळ बोलत राहण्याचा उद्योग करत आहेत। आरक्षण देण्यासाठी जर तुम्हाला एवढं प्रामाणिकपणे वाटत होतं तर सत्ता तुमची आहे। आमच्या सरकारने दोन्ही आरक्षणं दिली होती। आमच्या सरकारने दोन्ही आरक्षणं देत असताना आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण कुठल्याही मार्गाने आली नाही, पण सरकार तुमचं आल्यानंतर तुम्ही दोन्ही आरक्षणं घालवलीत। आता तुम्हाला सुद्धा म्हणजे नवाब मलिकांचं सरकार सुद्धा जर संघाच्या सूचनांनुसार चालत असेल तर मात्र माझं याच्यावरती काही भाष्य करायची मला गरज वाटत नाही। नवाब मलिक आणि त्यांचं सरकार आणि विशेषतः त्यांचं सरकार चालवणारे पवार साहेब कुणाच्या सल्ल्याने चालतात हे आता नवाब मलिकांनी एकदा सांगावं। नाही, वस्तुस्थिती आहे ना, तेच मी सांगतोय की मागासवर्गीय आयोगाने 435 कोटी रुपयांची मागणी केलेली असताना त्यांना फक्त 5 कोटी रुपये दिले। मनुष्यबळ तर त्यांच्याकडे नाहीच आहे आणि ह्या आयोगाला बसण्यासाठी सुद्धा जी जागा दिली ती सुद्धा अपुरी आहे। त्यामुळे या मागासवर्गीय आयोगाला काम करता येणार नाही
अशा तऱ्हेच्या सगळ्या व्यवस्था सरकारने केलेल्या आहेत. राज्य सरकारलाच अशा तऱ्हेचं कुठलंही वंचित घटकांना दिलेलं आरक्षण हे नकोय. हे सरकार चालवणाऱ्या तिन्ही पक्षांना वंचित घटकांना न्याय द्यायचा नाही, ही वस्तुस्थिती आहे. जो ओबीसी आरक्षण का मामला कल सर्वोच्च न्यायालय में एक तरह से ठुकराया गया, महाराष्ट्र सरकार की जो दलील थी वो ठुकराई गई. वो केवल राज्य सरकार की नीयत दिखाने वाली घटना है. यह सरकार चलाने वाले तीनों दल, तीनों पार्टियां समाज का जो सबसे पिछड़ा वर्ग है, समाज का जो छोटे छोटे समुदाय है, उनको किसी भी तरह की सहूलतें देना नहीं चाहता है, किसी भी तरह का आरक्षण नहीं देना चाहता है. और इसके पीछे इनकी डायनास्टिक मेंटालिटी है, सरंजामदारी मानसिकता है कि सत्ता पर बैठने का अधिकार हम कुछ इने गिने लोगों का ही है, हमारे खानदानों का ही है. कोई भी छोटा आदमी, कोई भी आम आदमी आकर सत्ता में बैठेगा तो वह हम देख नहीं सकते, सह नहीं सकते, ऐसी इन लोगों की मानसिकता है. और ये डायनास्टिक रूल जो अपना है, वो डायनास्टिक रूल राज्य से लेकर, देश से लेकर गांव तक चलना चाहिए. अपने ही चेले चपाटों का जो खानदान है उसके ही हाथों में सत्ता की बागडोर रहनी चाहिए. इस मानसिकता के कारण ये जो छोटे मोटे समुदायों को दिया हुआ आरक्षण था, ओबीसी आरक्षण था या फिर मराठा समुदाय का आरक्षण था, वो न्यायालय के माध्यम से खारिज करने की सारी साजिश ये सरकार चलाने वाले तीनों दलों ने चलाई. 2 साल उसी के तहत काम किया और उसका नतीजा हमने कल सर्वोच्च न्यायालय में देखा है. सह्याद्रीची उंची म्हणजे